पहिल्यांदा मी कंपाऊंड तयार कसे होतात ते सांगणार आहे बघा, तिथून पुढे नोमेनक्लेचर. हे डायरेक्ट स्ट्रक्चर ड्रॉ करणार नाही आहे. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काल आपण अल्केन ग्रुपचं फॉर्मेशन काय केलं होतं, तर आपल्याला ब्रांचेस पाहिजे होते म्हणून आपण अल्केन ग्रुपचं फॉर्मेशन केलं. त्याच्यामध्ये आपण अल्केनपासूनच ब्रांचेस बनवल्या. ब्रांच म्हणल्यानंतर साहजिकच आहे वेगळं काहीतरी पाहिजे म्हणून आपण हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला आणि सरळ सरळ अल्केन ग्रुप्स बनवले. आता तसं जर असेल तर समजा की माझ्याकडे एखादा पेरेंट अल्केन म्हणून मी समजा पेंटेन मेंबर घेतला. जस्ट एक्झाम्पल बघा, पेंटेन मेंबर घेतला. पेंटेन म्हटलं की आपला पहिल्या दिवशीचं नोमेनक्लेचर सरळ सरळ बनवलं मी. एक्झाम्पल CH3 CH2 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 CH3 हे तुम्ही स्ट्रक्चर जे आहे ते ड्रॉ केलेले आहे, बरोबर ना. पूर्ण सगळा फॉर्म्युला एका कडेनं लिहा म्हणून सांगितलं होतं पहिल्या दिवशी पहिल्या टाईपचं नोमेनक्लेचर. कशासाठी? स्ट्रेट चेनचं नोमेनक्लेचर. सरळ कार्बन काउंट करायचे, पेरेंट मिळते, पेरेंटवर नोमेनक्लेचर डाऊन सांगितलं होतं. आता आपल्याला जर याच्यामध्ये ब्रांचेस तयार करायचे असतील तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे बघा याच्यातला, तर एक हायड्रोजन ॲटम यातला आपल्याला रिमूव्ह केला पाहिजे. समजा की मी या सेकंड कार्बन ॲटमवरचा एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला आणि इथं मला पाहिजे मिथिल ग्रुप, म्हणजे ब्रांच आपली काय टाकली मी? मिथिल. ही ब्रांच आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितली, अल्किल ग्रुप फॉर्मेशन, बरोबर. दुसरं एक एक्झाम्पल बनवलं. समजा की माझ्याकडं हेक्सेन मेंबर आहे, CH2 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 CH3. हा कुठून आला? पहिल्या दिवशीच्या स्ट्रक्चरवरून आला. आता याच्यात पण सेम तसंच आहे. म्हणजे मला समजा की या कार्बन ॲटममध्ये एक ब्रांच पाहिजे आणि मी C2H पहिली ब्रांच ठेवली आणि या कार्बन ॲटममध्ये मला ब्रांच आहे तिथे मी मिथिल ब्रांच ठेवली. त्याच्यानंतर तिसरं एक एक्झाम्पल बनवलं. समजा की माझ्याकडं प्रोपेन मेंबर आहे, बरोबर. त्याच्यात मला या बाजूला पण एक ब्रांच पाहिजे होती CH3 ग्रुप आणि या बाजूला एक ब्रांच पाहिजे होती CH3 ग्रुप. याच्यासाठी पण काय होते बघू. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल असं आहे की मला पुन्हा मी पेंटेन घेतला आणि इथंही ब्रांच पाहिजे आणि इथेही ब्रांच पाहिजे. आणि शेवटचं एक एक्झाम्पल, एवढ्या एक्झाम्पलमध्ये सगळे रूल सांगणार आहे मी. समजा की असं एखादं एक्झाम्पल आहे CH3 CH2 CH2 आहे, CH2 आहे, CH2 आणि CH3 आणि इकडे पुन्हा CH3. असं पण एखादं एक्झाम्पल असू शकते की ज्याला ब्रांच म्हणून हा पूर्ण ग्रुप लिहिला आहे, समजलं. ब्रांच म्हणून हा पूर्ण ग्रुप लिहिला आहे. मग आता तसं असेल तर याच्यासाठी आता नोमेनक्लेचर कसं करायचं, कारण स्टेटचे मेंबर होते, काही प्रश्न नव्हता. आपल्याला ब्रांच चेनचं फॉर्मेशन केलं आपण, एखादा स्टेट चेन मेंबर घेऊन त्याच्यावरती ब्रांचेस ॲड केल्या. ब्रांचेस ॲड केल्यानंतर ते करस्पॉन्डिंग लेअर तयार केले आणि आता आपल्याला बघायचे नोमेनक्लेचर सिस्टीम फॉर दॅट टाईप ऑफ काम. ओके. आता जर आपल्याला ह्याच्यासाठी नोमेनक्लेचर द्यायचं असेल तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं रूल्स पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला स्टेट मेंबर होते त्यावेळेला आपण एका कडेनं ते नंबर देत होतो, सरळ सरळ काउंट करत होतो. जो येईल तो नंबर ॲज अ पेरेंट म्हणून घेत होतो, कारण त्याला ब्रांचेस वगैरे हा प्रकार नव्हता. आता जी लिहिलेली बोर्डवरती स्ट्रक्चर आहे, 2 कलरमध्ये मी मुद्दाम लिहिले. पाहिजे तर इकडचं पण जे आहे ते कलर फॉर्ममध्ये देऊया, म्हणजे ब्रांच म्हणून पण घेतले. आता हे सगळे एक्झाम्पल जे आहे सगळ्या एक्झाम्पलमध्ये 2 कलरमध्ये मी लिहिलेले आहे. जे ब्लॅक कलरने लिहिले ना ते मला वाटते म्हणून ब्रांचेस ॲड केलेले आहेत. म्हणजे त्या स्पेशल ब्रांचेस ॲड केल्या तर ब्रांचेस होणार नाही होणार त्याचा नोमेनक्लेचरमध्ये बघितलं पाहिजे. म्हणजे हे तरी तुमच्या क्लिअरली लक्षात आलं असेल. बाजूला ज्यावेळेला आपण एखादा ग्रुप लिहितो त्यावेळेला त्याला काय बोलायचं? ब्रांच नाहीये, बरोबर. आणि तो ग्रुप कशाचा असला पाहिजे? अल्केनमधलाच अल्केन ग्रुप असला पाहिजे, फंक्शनल ग्रुप नाही. अजून आपण तिसऱ्या टाईपमध्ये गेलेलो नाही बाळा. त्यामुळे ह्या सेरीचं नोमेनक्लेचर कंपल्सरी आलं पाहिजे. याच्यावरचे 25 एक्झाम्पल मी आता होमवर्कसाठी देणार आहे. या पॉईंटनंतर सगळीच्या सगळी व्यवस्थित परफेक्ट सॉल्व करा, बस. तेवढी जरी मनापासून केला तरी सगळेचे सगळे येईल. आता काय करायचं बघा. आता यांच्यासाठी कॉमन नेम देताना मी कालच तुम्हाला सांगितलं होतं, जर स्ट्रक्चरमध्ये अशी एखादी ब्रांच असेल तर त्याचं कॉमन नेम देताना काय द्यायचं म्हणून सांगितलेलं? आयसोनं द्यायचं म्हणून सांगितलेलं, बरोबर. कडेला ब्रांच असेल, कडेला ब्लॅक कलरनं लिहिलं असतं तर तो पार्ट वेगळा. पण असं जर नोमेनक्लेचर असेल तर त्याला काय म्हणायचं म्हणून सांगितलेलं? आयसो. मग आता याच्यामध्ये कार्बन ॲटम जर काउंट केला तर 1 2 3 4 5 कार्बन ॲटम म्हणजे हा पेंटीन झाला आणि तो आहे कसा? 5 कार्बन ॲटम अल्केन झाला. हाईट त्याच्यात ॲड करायला लागणार, तर कॉमन नेमला सगळे कार्बन काउंट करायचे म्हणून सांगितलं. म्हणजे हे झाले 5 आणि हाईट झाला 6, म्हणजे ग्रुप झाला बघून हेक्सीन, बरोबर. आणि तो आहे कसा? आयसो. कारण त्याला काय सांगितलेलं? एक ब्रांच असेल तर त्याला काय बोलायचं? आयसो हेक्सेन. कारण टोटल 6 कार्बन ॲटम, बट 1 हायड्रोजन ॲटम लेस दॅन 6 कार्बन ॲटम, हेच कॉल्ड ॲज हेक्सेन ग्रुप. आयसो हेक्सेन. ओके. पुढं याच्यानंतर ब्रांचेस 2 ठिकाणी दिसतात. असं जर कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असेल तर त्याला कॉमन नेम सिस्टीम नसते वाटतं, त्यातनं बाहेर निघा. त्याच्यानंतर पुढे एक पॉईंट सांगितलं की आपला कार्बन ॲटम जो आहे त्याला जर समजा 4 ब्रांच असतील तरी आपल्याला त्याचं नोमेनक्लेचर देता आलं पाहिजे.
आता हा जर बघितला तर हा 5 कार्बन आयटम 1 2 3 4 5 कार्बन आयटम मेंबर आहे पेंटिन, पण तो आहे कसल्या फॉर्ममध्ये टर्शरी फॉर्ममध्ये. त्यामुळे नोमेनक्लेचर देताना काय देणार टर्शरी पेंटिन. त्याच्यानंतर पुढं बघितला तर ह्याला सेकंड कार्बन आयटमला 2 ब्रांचेस आहेत तर आणि टोटल काउंट केला तर 1 2 3 4 5 6 7. पण याला स्पेशल नोमेनक्लेचर देताना काय येते निओ हेप्टिन. आता जर एक ब्रांच असेल तर आयसो बोलायचं, सेकंड कार्बन आयटममध्ये 2 ब्रांचेस असतील तर त्याला काय बोलायचं निओ. आणि असं जर स्ट्रक्चर असेल तर यालाही कॉमन नेम सिस्टम नाही. मग आता 2 कंपाऊंडसाठी मी कॉमन नेम लिहिलेलं आहे. असं म्हणून की आपल्या मध्ये कुठून द्यायचं आणि कुठून नाही, म्हणून तर डॉन IBC आला. कारण आता ज्यावेळेला कंपाऊंडला लिमिटेशन असतात त्याला आपण बघू हा याच्यासाठी हा रूल याच्यासाठी हा रूल हे सांगू शकतोय. पण कंपाऊंडला जर लिमिटेशन्स नसतील ही कंपाऊंड जी आहे ती मी डायरेक्ट बनवलेली आहे, जर असं जर असेल तर त्याला मात्र लिमिटेशन्स येणार नाहीत. म्हणजे त्यांच्यासाठी स्पेशल असे रूल तयार केल्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण त्याच्यातल्या 5 कंपाऊंड दिलेत, 5 पैकी 3 नसतात कॉमन नेम सिस्टीम येते, ट्रायबल नेम सिस्टीम येते, दोघांना येत नाही. म्हणजे ही नोमेनक्लेचर सिस्टीम चालणार नाही. म्हणजे आपल्याला रूल्स अप्लाय केलेली सिस्टीम हवी आहे. बरोबर. आता सरळ सरळ तर त्यांनी रूल्स अप्लाय केले. जर आपल्याकडे ब्रांचवर चेन अल्केन असेल ना तर एक 4-5 रूल सांगितले, पटपट सगळे रूल ॲक्सेप्ट करायचे. हे रूल जेवढे तुम्हाला क्लिअरली समजतील तेवढं तुम्हाला फंक्शनल रूलचे रूल झटक्यात येणार. कारण हेच रूल पुन्हा फंक्शनल म्हणजे तिसऱ्या पार्टसाठी पण येणार, फंक्शनल रूलसाठी पण येणार. राहिला एकच छोटासा पॉईंट तो तेवढा ॲड केला की काम झालं. आता जर ह्याच्यामध्ये त्यांनी पहिला रूल सांगितला आहे सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन आयटम चेन. एक वाक्य मी 2-3 वेळा उच्चारते, व्यवस्थित ऐकायचं. कंपाऊंड दिसलं की पहिलं काम करायचं काय सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन आयटम चेन. कंपाऊंड दिसल्यानंतर सगळ्यात लॉंग चेन आणि कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची. बरोबर. आता ते सिलेक्शन डोळ्यानं करायचं नाही, असं जे काय असेल ते हा काही जण असं नजरेनंच काय काय करत असतात तसं हे येणार नाही. बाबा 100% नोमेनक्लेचर चुकणार. कारण स्टँडर्ड कंडिशन दिलेले आहेत, स्टँडर्ड रूल्स दिले, त्यामुळे नोमेनक्लेचरमध्ये ते सगळेच्या सगळे रूल अप्लाय केले पाहिजे सिरियसली, तर नोमेनक्लेचर परफेक्ट येणार. आता तुमच्याकडे पेन पेन्सिल काय असेल ना त्याच्यावर सरळ तुम्ही डॉट टाकून पाहिजे तर जे काय असेल ते शोधा. आता जर बघितलं तर लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन आयटम चेन हवी आहे 1 2 3. इकडे आला तर स्ट्रेट चेन होते. बरोबर ना. 3 कार्बन आयटम आहे 1 2 3 4 5. आता इकडं आलो तेव्हा 3 कार्बन आयटम झाले, स्ट्रेट गेलो तर 5 कार्बन आयटम झाले. तर लॉंगेस्ट कुठली असणार आहे 5 कार्बन आयटम. आता पहिला रूल झाला सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन आयटम चेन. आता सेकंड रूल काय सांगितलं बघा नंबर टू द चेन. चेनला काय करा नंबर द्या इन विच लोएस्ट पॉसिबल नंबर टू द ब्रांच. बरोबर. आता तुम्ही सिलेक्ट केलेली जी ब्रांच होती ती 5 कार्बन आयटम ब्रांच होती ना, ती ही होती बाळांनो. मी केली बघा. म्हणजे हा जो पार्ट आहे हा सिलेक्ट केलेला पहिला रूल झाला आणि साईडला जी आलेली आहे त्याला सरळ सर्कल ड्रॉ करते, ती आता ॲज अ ब्रांच म्हणून असेल. ओके. आणि सेकंड रूल काय सांगितलं आपण नंबर टू धिस चेन नंबर टू द पेरेंट. त्याला काय बोललं जातं पेरेंट चेन. नंबर टू धिस पेरेंट चेन इन विच लोएस्ट पॉसिबल नंबर टू द ब्रांच. ब्रांचला कमीत कमी नंबर येईल असं पेरेंट चेनला नंबरिंग द्या. आता तसं जर पाहिजे असेल तर बघा 1 2 3 4 5. इकडून गेलो सेकंड कार्बन आयटम येणार 1 2 3 4. तिकडून आलो 4th कार्बन आयटम येणार. मग लोएस्ट पॉसिबल नंबर म्हणजे काय कमीत कमी नंबर ब्रांचला आला पाहिजे. तसं जर हवं असेल तर नंबरिंग इकडून दिलं पाहिजे बघा 1 2 3 4 5. बरोबर. याच्यावरून डायरेक्टली पेरेंट कॅल्क्युलेट करायचा. आणि म्हणून मी ओरडून बऱ्याच दिवसापासून सांगायला लागले अल्केन सिरीज कंपल्सरी पाहिजे. 5 कार्बन आयटम म्हणजे आपला पेरेंट पण झाला पेंटेन. लिहिताना नोमेनक्लेचर काय येते म्हणून एक पॉईंट मी ॲड करता येणार आहे. नोमेनक्लेचर लिहिताना हे इकडे इकडे यायचं उलटं यायचं. इकडून लिहायला सुरुवात करायची नाही, पहिल्या शेवटच्या पार्टपासून इकडे यायचं. म्हणजे शेवटच्या पॉईंटपासून पाठीमागं लिहून जायचं. पेरेंट हा नेहमी कडेल असेल. बरोबर. तयार करायचं होता की पेरेंट काय मिळालं आपल्याला पेंटेन. आता राहिलं काय सेकंड कार्बन आयटमवरती आपली ब्रांच आहे. बरोबर. आता ब्रांच नेम तुम्हाला माहिती आहे CH4 ग्रुपच्या CH ग्रुप लिहिला म्हणजे ग्रुप कुठले असतात मिथिल. बरोबर. आता थर्ड रूल हा सांगितलाय आयडेंटिफाय ब्रांच. ब्रांचला आधी आयडेंटिफाय करा आणि रिप्रेझेंटेड स्पेशल लोकेशन. आणि सरळ सरळ नेममध्ये आता काय करा रिप्रेझेंट करा.
ग्रुप कुठला सांगितलं मी, मिथिल ग्रुप आहे बरोबर. पोझिशन काय सांगितले, सेकंड कार्बन ॲटम, नंबर द्यायचा सेकंड कार्बन ॲटमचा, पोझिशन नंबर दिला 2, त्याच्यानंतर हायपन द्या, हायपन म्हणजे डॅश मारायची आणि लाईन मारायची, हायपन द्या आणि ब्रांच काय तर ब्रांचचं नॉमिनेटर द्या मिथिल. आणि ज्या वेळेला आपण नॉमिनेटर तिथे नवं त्यावेळेला टोटल नेम जे आहे ते एक पाहिजे, कंटिन्युअस सिंगल नेम पाहिजे. म्हणजे तुम्ही हवं तर नॉमिनेटर बाजूला घ्या, त्याच्यामध्ये जे जे काय काय ते शोधा आणि शेवटी जिथं लिहिणार आहात तिथं लिहिताना मात्र एका कडेनं लिहायला स्टार्ट करायचं, त्याच्यातलं नेमचं फर्स्ट लेटर फक्त कॅपिटल पाहिजे बरोबर. मध्ये स्पेस सोडायची नाही. फक्त जे काय पोझिशन्स असतील, लोकेशन्स असतील, त्याच्यानंतर कंपल्सरी हायपन द्यायचं. आणि समजा 2-2 ग्रुप असतील, 2-2 लोकेशन असतील तर ते आता काय करायचं आहे ते बघ. समजलं. आता पहिलं काम जे होतं ते सिम्पल होतं, समजलं असेल. आता सेकंडला पुन्हा फर्स्ट रूल, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन ॲटम चेन बरोबर. 1 2 3 4 5 6 तुम्ही लक्षात ठेवायचा. पुढं 1 2 3 4 5 कारण इथं 2 कार्बन ॲटम आहे त्यामुळे 2 ऑर्डिनेशन येणार. 1 2 3 4 5 इकडं गेलो 6 आहे, इकडं आलं 5 आहे. पुन्हा बघू 1 2 3 4 5 6 ओके. स्ट्रेट गेलो 6 होते, इकडं वर गेलो 6 होते, इकडं आलो तर फक्त 5 होते. पुन्हा तिकडून बघा 1 2 3 1 2 3 4 5 6 इकडूनही आला तरी 6 होते. मग ज्यावेळेला आपल्याकडं 6 नंबर लास्ट नंबर किंवा कंटिन्युटी जी आहे ती 6 नंबरला असेल तर आपण त्याचा 6 कार्बन ॲटम नंबर ॲज अ पॅरेंट म्हणून कन्सिडर करतात. राहिला प्रश्न आपण इकडचाही पॅरेंट घेऊ शकतोय, स्ट्रेट चेन पण पॅरेंट म्हणून घेऊ शकतोय. आता समजा की आपल्याला तिकडे वाकडं तिकडे जायचं नाही, दिसतंय तर स्ट्रेटमध्ये पण तेवढेच येतात, वर गेलं तरी तेवढेच येतात. मग हा जो आहे हा पार्ट काय कन्सिडर केला मी आता पॅरेंट म्हणून. पॅरेंटमध्ये आता सरळ काय मिळालं बघा, पॅरेंट चेनच्या इथे बाजूला गेले. मग असं सांगितलं तसं ब्रांचला काय करायचे, सर्कल ड्रॉ करायचे. पहिल्यांदा शिकताना हे कंपल्सरी करावं लागतं. ज्यावेळेला तुम्हाला यायला सुरू होईल ॲटोमॅटिकली हा पार्ट ॲड केला तर चालेल. आता CS3 C2H5 मिथिल ग्रुप एक आहे आणि दुसरा म्हणजे C2H5 ग्रुप कुठला आपला इथिल बरोबर. 2 ब्रांच आहेत. आता मग अशी सेकंड रूल काय सांगितलं होता, लोएस्ट पॉसिबल नंबर टू द ब्रांचेस बरोबर. आता नंबर स्टार्ट करणार 1 2 3 नंबरला एक ब्रांच येते, 4 5 नंबरला एक ब्रांच येते बरोबर. म्हणजे 4 आणि 3 आणि 5 आणि इकडून बघितलं तर 1 2 3 4 म्हणजे इकडून बघितलं तर सेकंड आणि फोर्थ नंबर म्हणजे इकडून नंबरिंग चालणार नाही आहे. म्हणजे नंबर देताना इकडून दिले 1 2 3 4 5 6 समजलं. आता याच्यावरून 1 2 3 4 5 6 वरून पॅरेंट कोण मिळाला आपल्याला बरोबर, हेक्झेन. मग अशी सांगितलं तसं एंडला पॅरेंट घ्यायचा. पुन्हा सेकंडवरती काय आपला मिथिल ग्रुप आहे आणि फोर्थवरती काय इथिल. आता 2 ब्रांचेस आल्या. आता पुढचा चौथा रूल येतोय, थर्ड रूल आहे आयडेंटिफाय ब्रांचेस विथ प्रॉपर लोकेशन. ते बघायचं. आता लिहिताना मला पुन्हा प्रश्न हा पडतोय की एक ब्रांच मिथिल आहे, दुसरी ब्रांच इथिल आहे. मग आता आधी कुठली लिहायची आणि नंतर कुठली लिहायची बरोबर ना. मग आता परत काय करायचं बघा, जे असं ज्यावेळेला असेल त्याला आपण आपला कॉमन रूल काय ठेवतो आपण. आपल्याला जर एखाद्या सिस्टममध्ये आपल्याला स्वतःला अरेंज करायचं असेल किंवा काही एक समजा एक 50 विद्यार्थी दिले त्यांना अरेंज करायचं असेल तर आपण काय करतोय, सरळ सिंपल कॉमन रूल आहे तो. अल्फाबेटिकली ऑर्डर मिळेल नॉमिनेटर ॲड करतोय. मग तसं असेल तर हा मिथिल इथे तोच फॉर्म यूज करायचा. फोर्थ रूल काय सांगणार, आयडेंटिफाय केलं ब्रांचेस की फोर्थ रूल काय सांगणार, रिप्रेझेंट ब्रांचेस बाय अल्फाबेटिकली ऑर्डर. त्या ब्रांच रिप्रेझेंट करताना अल्फाबेटिकली ऑर्डर करायचं. मग आता पहिला जो आहे तो मिथिल आहे, दुसरा म्हणजे हा इकडचा आहे तो इथिल आहे. मग आधी आधी बरोबर म्हणजे पहिल्यांदा नेम त्याच आहे. किती नंबरच्या पोझिशनला, 4 नंबरच्या पोझिशनला. आता मग त्याच्यामध्ये काय म्हणणार होता 4 हायपन आणि काय आहे तो इथिल ग्रुप आहे. त्याला पुढं पुन्हा हायपन द्यायचं. तर अजून आपली अजून एक ब्रांच आहे ती किती नंबरला आहे, सेकंड पोझिशन टाकली, पुन्हा हायपन दिलं. नेम काय त्याचं मिथिल. म्हणजे नॉमिनेशनमध्ये काय झालं बघा, 4 इथिल 2 मिथिल लास्ट वन हेक्झेन. मग असे सांगितलं तसं आता मी बोर्डवरती लिहिताना व्यवस्थित लिहिते, बरोबर ॲडजस्ट होईल असं. तुम्हालाही ते नंतर येणार प्रॅक्टिसनं. आता तुम्ही लिहिताना बाजूला हवं तर 3 पार्ट लिहिला तर नंतर एकत्र जोडून लिहिला तरी चालेल. फक्त फर्स्ट लेटर कॅपिटल आणि पोझिशन जे आहे तर कंपल्सरी नंबरनं पोझिशन्स पाहिजे. त्याला समजलं, याचे नॉमिनेशन झालं. आता पुन्हा याच्यामध्ये पण पहिला रूल, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन ॲटम चेन 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 तसे जाऊ. ठीक म्हणजे पुन्हा मी सिलेक्ट करताना समजा की ही स्ट्रेट सिलेक्ट केली बरोबर. आता ही झाली म्हणून आपली ही एक ब्रांच आणि ही एक ब्रांच. सिलेक्ट केल्यानंतर त्याला नंबर देताना लोएस्ट पॉसिबल नंबर देतो ब्रांच. इकडून दिला तेवढंच येते, इकडून दिला तेवढंच येते. तुमची
वरती लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड द्या, नसेल तर राईट हँड साईड टू लेफ्ट हँड साईड द्या. 1 2 3 3 वरून पॅरेंट कोण मिळाला आपल्याला, प्रोपेन डेरिव्हेटिव्ह आपला पेरेंट अल्केन. पुन्हा 2 नंबरच्या कार्बन आयटममध्ये 2 ब्रांचेस आहेत. आता तिसरा रूल काय होता, आयडेंटिफाय ब्रांचेस विथ प्रॉपर पोझिशन्स. फोर्थ रूल काय, when same branches present, suffixes are used, prefixes are used, di, tri, tetra, penta, hexa, etc. म्हणजे समजा आता 2 ब्रांचेस सेम आहेत तर आपण डाय यूज करू शकतो. डाय मीन्स 2, बरोबर. आता त्याच्यात काय दोन्ही मिथिल ग्रुप आहेत, पण डाय मिथिल विथ प्रॉपर लोकेशन. लोकेशन देताना बाळू कंपल्सरी 2 टाइम्स लोकेशन रिप्रेझेंट करा आणि नोमेंटेशन द्या. डाय मिथिल प्रोपेन पण 2 डाय मिथिल प्रोपेन. आता असा विचार कराल, हां कशाला एकच कार्बन म्हणजे एकच क्वेश्चन मी दिले डाय मिथिल समजते असं नाही आहे. समजा की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या ठिकाणी जागा दिली, म्हणजे समजा बेंचवरती 3 जणच बसतात आणि समजा की 4था मेंबर मला बसवायचा आहे, तर 4थ्या मेंबरला पोझिशनच नाही दिली आणि बसवा लागली, बसून घ्या नाही, तसंच आहे तर तुमच्या मागे होणार नाही. म्हणजे याचा अर्थ बाळगलो, जरी ते एका कार्बन आयटमवरती असले, एका बेंचवर जरी असले, त्यांना कंपल्सरी 2 टाइम्स पोझिशन रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. समजा की याच्या जागी आपल्याकडे 3 मिथिल ग्रुप असते, ट्राय मिथिल डेरिव्हेटिव्ह असतात, तरी सुद्धा पोझिशन घेताना त्यांची काय असेल ती पोझिशन 3 टाइम्स 3 नंबर्स कंपल्सरी गरजेचं आहे. समजलं. पुढं आता पुन्हा चौथ्या याच्यासाठी सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन आयटम चेन 1 2 3 4 5. काउंट करताना नीट बघा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. कसंही जावा 5 कार्बन आयटम चेन होते. मग आता आपण तिकडे जाण्यापेक्षा स्ट्रेट चेन सिलेक्ट केली है ना. पुन्हा ब्रांचेस म्हणून यामधून एक ब्रांच राहिली, यामधून एक ब्रांच राहिली. त्याच्यावर आता पुन्हा तिसरा रूल काय, नंबर टू द चेन, बरोबर. which having first possible number to the branch. 1 2 3 4 5. समजलं का. 5 वरून पॅरेंट कोण झाला बघा आपला, पेंटेन झाला. पुढं 2 नंबरला काय मिथिल ग्रुप आहे, पण 2 मिथिल ग्रुप्स आहेत, सेम आहे, कन्सिडर डाय म्हणजे 2 2 2, 2 डाय मिथिल पेंटेन. आणि लास्ट वन आहे आता सिलेक्ट करताना आता थोडीशी सिलेक्शन करायला पाहिजे. 1 2 3 मी काय झाली 1 2 3 4 5 6 7 पुढची कंटिन्यूस होते. पुन्हा 1 2 3 4 5 6 7 पूर्ण होते. पुन्हा 1 2 3 4 5 6 7 इकडं पाहिजे सांगितलं नाही का, म्हणजे आपण सिलेक्ट करताना ही 7 कार्बन आयटमची ॲज अ पॅरेंट असेल, जी की कंटिन्युअस असेल है ना. त्या आता नंबर पुन्हा काय सांगितलेलं लोएस्ट पॉसिबल नंबर होतं ब्रांच. आता बघितला तरी कोणता ब्रांच नाहीच आहे, सरळ ब्रांच आपली इथं आहे मिथिल ग्रुप. म्हणजेच पुन्हा नंबर देताना 1 2 3 4 5 6 7. 7 वरून पॅरेंट कोण झाला बघा आपला हेप्टेन. ओके. पुढं आणि सेकंड कार्बन आयटमला आपली ब्रांच आहे, कुठला मिथिल ग्रुप आहे, म्हणजेच काय म्हणलं 2 मिथिल हेप्टेन. 2 मिथिल हेप्टेन. समजलं. हे फक्त सुरुवात आहे, त्यात इन्वॉल्व व्हा. सोपी एक्झाम्पल देणार आहे मी, जेवढी काय एक्झाम्पल देते तेवढी सगळीची सगळी व्यवस्थित ट्राय करा. चुकलं भलेही चुकू दे, मी त्याच्या आन्सर सेट पण तुम्हाला देणार आहे, ते व्यवस्थित थोडंसं चेक करून बघा म्हणजे काय चुकलं ते तुमच्या लक्षात येईल. फक्त देताना पहिल्यांदा कंपल्सरी नेम व्यवस्थित देताना सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन आयटम सिलेक्ट करा. ब्रांचेस कुठं आहेत काय आहेत शोधा. ब्रांचला कमीत कमी नंबर येईल अशा पद्धतीने नंबरिंग द्या. नंबरिंग दिलं की पेरेंट अल्केन आयडेंटिफाय होतो. पेरेंट अल्केनचं नेम इकडं राईट हँड साईडला येईल. त्याच्यानंतर पाठीमागं नोमेंटेशन जे आहे ते मागं ॲड कर द्यायचं. तुमच्या ब्रांचेस काय असेल तर लिहा. ब्रांचेस रिप्रेझेंट करताना प्रॉपर पोझिशन रिप्रेझेंट करा. पोझिशन आफ्टर पोझिशन हायपर रिप्रेझेंटेड अँड रिप्रेझेंट अल्किल ग्रुप. हायपर रिप्रेझेंट केल्यानंतरच ब्रांचेस द्या. पुन्हा फ्रेंड सेम अल्किल प्रेझेंट डाय ट्राय टेट्रा पेंटा यूज अँड डिफरंट अल्किल ग्रुप प्रेझेंट अल्फाबेटिक ऑर्डर यूज. समजलं. आणि रूल्स पाठ करायचे नाही बाळगू. एक्झाम्पल सोडून ते रूल्स आले पाहिजे, पाठांतर करून नाही तो. समजलं. आणि जर समोर असता तर याच्यापेक्षाही तुम्हाला फास्ट सगळं क्लिअर झालं असतं. पण आताही काही प्रॉब्लेम नाही घेऊ, त्यांना अगदी थोडं घेणार आहे. त्या टाईपमध्येच एक्झाम्पल देणार आहे. थोडंसं व्यवस्थित परफेक्ट करा. बेसिक लेवल
झालं आपल्याकडे स्ट्रक्चर होतं, त्यांना आपण नेम दिलं, काही वेळा काय करतील आपल्याला नेम देते आणि स्ट्रक्चर ड्रॉ करायला सांगते, तोही पॉईंट आला पाहिजे. हे झालं ना. उद्याच्या लेक्चरला ह्याच्यातले अजून पुढे एक्झाम्पल घेऊन मी तेही कसं करायचं तेही समजलं. बऱ्यापैकी एक्झाम्पल मी दिली आणि ही सुरुवात आहे, सिम्पल एक्झाम्पल आहे.